नमस्कार. आज आपण एका अशा क्लबबद्दल बोलणार आहोत ज्याची मेंबरशिप आपल्यापैकी बऱ्याच जणींकडे आहे, नकळतपणे. हो, ही आहे कायम थकलेल्यांची क्लब. चला शोधून काढूया की हा थकवा नेमका येतो तरी कुठून. हा प्रश्न किती ओळखीचा वाटतो नाही का? म्हणजे रात्रभर मस्त 8 तास झोप काढायची आणि सकाळी उठल्यावर असं वाटायचं की अरे झोपलेच नव्हते का आपण, अंगात त्राणच नाहीये. जर ही भावना ओळखीची वाटत असेल तर मग आपलं या क्लबमध्ये मनापासून स्वागत आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्यापैकी अनेक जणी रोज अनुभवतात. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. तर आपल्या तपासाचा पहिला भाग, अदृश्य दुसरी शिफ्ट. हो, ऑफिसमधून किंवा दिवसभराच्या कामातून घरी आल्यावर जी आपली दुसरी शिफ्ट सुरू होते ना, जिच्यामुळे आपली पाठ कायम धरलेली असते, त्याबद्दल बोलूया. हा आकडा बघा जरा, 299. काय असेल बरं हे? काही अंदाज? नाही, दिवसात तर खूप जास्त मिनिटं असतात. आणि कॉफी एवढी महाग नक्कीच नाहीये. आणि सिनेमा, छे, एवढा लांब कुठला सिनेमा असतो? मग काय आहे हा 299 आकडा? तर हे आहे उत्तर, आणि ते धक्कादायक आहे. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार भारतातल्या स्त्रिया रोज सरासरी 299 मिनिटं म्हणजे जवळजवळ 5 तास असं काम करतात ज्याचा त्यांना पगार मिळत नाही. आणि पुरुष फक्त 97 मिनिटं. हा फरक फक्त आकड्यांचा नाहीये, तर आपल्या रोजच्या जगण्याचा आहे. आणि या कामांची तर कुठे गणतीच नसते. स्वयंपाक, साफसफाई, मुलांचा अभ्यास, मोठ्यांची काळजी, सणांची तयारी, पाहुणे, अरे बापरे, ही यादी कधीच संपतच नाही. आणि हो, हे सगळं आपल्या पेड जॉबच्या वेळा सोडून. पण हा थकवा फक्त शरीराचा नाहीये. आता आपण बोलूया त्या डोक्यावरच्या अदृश्य ओझ्याबद्दल, ज्याला म्हणतात मेंटल लोड. खरंच, कधीकधी असं वाटतं की आपलं डोकं म्हणजे कम्प्युटरचा ब्राउझर आहे, ज्यात 100 टॅब्स उघडे आहेत आणि प्रत्येक टॅबवर वेगळंच गाणं वाजतंय. काय काय चाललेलं असतं या टॅब्समध्ये? मुलांच्या शाळा, घरात काय संपलंय, सासूबाईंची औषधं, लग्नाची खरेदी. अरे देवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी घराला कुलूप लावलं होतं का? या सगळ्या विचारांनी डोकं अक्षरशः भिरभिरतं. आणि आकडेवारी ती सुद्धा हेच सांगते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार घरातल्या नियोजनाची जवळजवळ 80 ते 90% जबाबदारी एकट्या स्त्रिया उचलतात. म्हणजे विचार करणं, प्लॅनिंग करणं आणि ते पूर्णत्वास नेणं, हे सगळं आपल्याच वाट्याला येतं. आणि याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार या सततच्या मानसिक ओझ्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो, आणि याचा परिणाम माहितीये काय होतो? अगदी झोप न झाल्यासारखा. आता कळलं 8 तास झोपूनही थकवा काय येतो. आता येऊया आपल्या तपासाच्या शेवटच्या भागाकडे. आपण ज्याला विश्रांती किंवा मी टाईम म्हणतो ना, तो आपल्याला खरंच मिळतो का, की ते फक्त एक स्वप्न आहे? आपल्यासाठी आराम म्हणजे काय? सोफ्यावर बसून भाजी निवडणं किंवा टीव्ही बघता बघता कपड्यांच्या घड्या घालणं. म्हणजे शरीर एका जागी स्थिर असतो, पण डोकं मात्र पुढच्या 5 कामांचा प्लॅनिंग करत असतं. याला विश्रांती कसं म्हणायचं, बरोबर ना? संशोधक याला एक भारी नाव देतात, अवेलेबिलिटी डिमांड्स. याचा सरळ अर्थ असा की आपण कधीच खऱ्या अर्थाने ऑफ नसतो. म्हणजे मस्त सिनेमा बघत असताना अचानक आठवतं, अरे देवा, फ्रीजमधलं दूध उद्यापर्यंत टिकेल ना? संपली, सगळी विश्रांती गेली. आणि NSSOची आकडेवारी पण हेच सांगते. स्त्रियांना स्वतःसाठी म्हणजे खऱ्या विश्रांतीसाठी दिवसातून 1 तास सुद्धा मिळत नाही, तर पुरुषांना मात्र 2 ते 3 तास मिळतात. यालाच रेस्ट गॅप असंही म्हणतात. चला तर मग या सगळ्या तपासाचा अंतिम निकाल बघूया. हा जो आपला कधीही न संपणारा थकवा आहे, त्यामागचे सगळे पुरावे आता आपल्यासमोर आहेत. तर हा आहे अंतिम निकाल. विनापगारी कामात जमीन आसमानाचा फरक. नियोजनाचं सगळं ओझं आपल्यावर, त्यामुळे मानसिक ताण कितीतरी पटीने जास्त. आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ जवळजवळ 0. हे आकडे फक्त आकडे नाही आहेत, हे आपल्या रोजच्या थकव्याचं खरं कारण आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा असं विनाकारण थकल्यासारखं वाटेल ना, तेव्हा लक्षात ठेवा, हा फक्त आपला भास नाहीये, यामागे ठोस कारण आहेत. ही भावना अगदी खरी आहे. जाता जाता फक्त एक प्रश्न, काय होईल जर समाजाने काहीही न करता शांत बसण्याला आळस न समजता एक मूलभूत गरज मानलं तर? जरा विचार करून बघा.